पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 20वा हप्ता 2 ऑगस्ट पासून खात्यात जमा होणार। ई-केवायसी आणि ओळखपत्रे आवश्यक। देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सूत्रांनुसार हा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जमा होण्याची शक्यता आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहार दौरा असल्यामुळे याच कार्यक्रमात हप्त्याची घोषणा होऊ शकते। वर्षाला मिळतात 6,000 रुपये। या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। ती 3 समान हप्त्यांत म्हणजेच 2,000 रुपये ते 2,000 रुपये करून थेट बँक खात्यावर जमा केली जाते। याआधीचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता। मात्र यंदाचा जून महिन्यात येणारा हप्ता तांत्रिक कारणामुळे जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे। ई-केवायसी अनिवार्य। योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसी म्हणजे आपली ओळख ऑनलाईन पद्धतीने तपासली जाते। हे करण्यासाठी शेतकऱ्यांनी मकिसन इन या वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरद्वारे OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करावी। जर हे शक्य नसेल तर जवळच्या केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक केवायसी करता येते। शेतकरी ओळखपत्रही महत्त्वाचे। शेतकरी ओळखपत्र देखील या योजनेतील लाभासाठी आवश्यक आहे। यामध्ये शेतकऱ्याची माहिती, त्याचे जमीन कागद आणि आधार यांची नोंद असते। जर तुमचे कार्ड जुने असेल किंवा माहिती चुकीची असेल तर ते कृषी कार्यालयात किंवा केंद्रात जाऊन अपडेट करणे गरजेचे आहे। लाभ मिळवण्यासाठी काय काळजी घ्यावी? तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे। तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत असावा। जमिनीची कागदपत्रे योग्य आणि अद्ययावत असावीत। मकिसन इन वर जाऊन लाभार्थी स्थिती तपासावी। जर यापैकी कोणतीही माहिती चुकीची असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो।